नमस्कार. सांगली महाराष्ट्रामध्ये जे कोणी शिक्षक म्हणून एक चांगलं करिअर घडवू इच्छितात त्यांच्यासाठी एक जबरदस्त संधी चालून आली आहे. चला या भरतीची सगळी माहिती एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. हो, शिक्षण क्षेत्रात जर एक स्थिर आणि सन्मानजनक नोकरी हवी असेल तर ही तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी ठरू शकते. या भरती प्रक्रियेतील प्रत्येक महत्त्वाचा टप्पा आपण आता समजून घेणार आहोत, म्हणजे मनात कोणताही गोंधळ राहणार नाही. चला पटकन बघूया की आज आपण काय काय जाणून घेणार आहोत. आपण या 6 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सविस्तरपणे बोलणार आहोत, म्हणजे पदांपासून ते अर्ज करण्याच्या प्रक्रियेपर्यंत सगळं काही स्पष्ट होईल. तर सुरुवात करूया. ही संधी नक्की आहे तरी काय आणि कोणासाठी आहे ते पाहूया. तर बघा, ही जी भरती आहे ती आहे शिक्षण सेवक पदांसाठी. आणि चांगली गोष्ट म्हणजे प्रायमरी आणि सेकंडरी दोन्ही सेक्शन्समध्ये जागा आहेत. याचा अर्थ शिकवण्याची आवड असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे. आता नोकरी म्हटल्यावर संस्था कोणती आहे हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं, नाही का? चला तर बघूया ही भरती कोण करतंय. संस्थेचं नाव आहे सद्गुरू जंगल महाराज शिक्षण संस्था आणि ही भरती त्यांच्या हिवरे सांगलीमधल्या आश्रमशाळेसाठी आहे. ही एक प्रतिष्ठित संस्था असून शिक्षण क्षेत्रात तिचं मोठं योगदान आहे. आणि हो, आम्ही ही सगळी माहिती कुठून आणली तर ही बघा, ही आहे त्यांची ऑफिशियल जाहिरात. स्क्रीनवर आपण ती पाहू शकता. त्यामुळे माहिती 100% खरी आणि अचूक आहे. चला आता सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाकडे वळूया. जागा नक्की किती आहेत? तर प्राथमिक विभागासाठी आहेत 5 जागा आणि माध्यमिक विभागासाठी आहेत तब्बल 9 जागा. म्हणजे एकूण 14 जागांसाठी ही भरती होणार आहे. खूप चांगली संधी आहे. ओके, जागा तर कळाल्या, पण या पदांसाठी अप्लाय करायला शिक्षण काय लागेल? चला ते आता सविस्तरपणे बघूया. इथे लक्ष द्या, दोन्ही विभागांसाठी पात्रता थोडी वेगळी आहे. प्रायमरी सेक्शनसाठी 12वी म्हणजे HSC सोबत DED असणं गरजेचं आहे. आणि हो, TET परीक्षा पास असणं कंपल्सरी आहे. सोबत MSCIT प्रमाणपत्रही लागेल. आता माध्यमिक विभागाचं बघूया. इथे तुमच्या विषयानुसार BA किंवा BSc सोबत B.Ed ही पात्रता लागेल. माध्यमिकच्या 9 जागा कोणत्या विषयांसाठी आहेत तेही बघून घेऊया. इंग्रजीसाठी 2 जागा आहेत. मग गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र आणि हिंदीसाठी प्रत्येकी एक जागा आहे. आणि उरलेल्या 3 जागा DED पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी ठेवण्यात आल्या आहेत. आता ही एक खूप महत्त्वाची गोष्ट. ज्यांच्याकडे NCCचं B सर्टिफिकेट आहे त्यांना निवड प्रक्रियेत प्राधान्य दिलं जाईल. तर तुमच्याकडे हे सर्टिफिकेट असेल तर त्याचा उल्लेख अर्जात करायला अजिबात विसरू नका. नक्कीच फायदा होईल. ओके, सगळं तर झालं, पण पगार किती मिळणार? हा प्रश्न तर सगळ्यांच्याच मनात असतो, बरोबर? चला तर मग बघूया सॅलरी डिटेल्स. ज्यांनी B.Ed केलेलं आहे आणि माध्यमिक विभागासाठी निवडले जातील त्यांच्यासाठी पे स्केल आहे S14, म्हणजे 38,600 रुपयांपासून ते तब्बल 1,22,800 रुपयांपर्यंत. खूपच छान पगार आहे. आणि जे प्रायमरी सेक्शनसाठी आणि माध्यमिकमधल्या DED पदांसाठी निवडले जातील त्यांच्यासाठी पे स्केल आहे S10, म्हणजे 29,200 ते 92,300 रुपये. हा पगारसुद्धा खूप चांगला आहे. तर मग अर्ज करायचा आहे? चला आता सगळ्यात महत्त्वाची पायरी, अर्ज कसा करायचा आणि कुठे पाठवायचा याची स्टेप बाय स्टेप माहिती घेऊया. ही प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त 3 स्टेप्स आहेत. पहिलं, तुमचा अर्ज व्यवस्थित लिहा. दुसरं, तुमच्या सगळ्या डॉक्युमेंट्सच्या ट्रू कॉपी म्हणजे सत्यप्रती त्याला जोडा. आणि तिसरं, हा संपूर्ण अर्ज रजिस्टर्ड पोस्ट ADने पाठवायचा आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा अर्ज ऑनलाईन नाहीये, तो पोस्टानेच पाठवायचा आहे. आणि पत्ता जरा काळजीपूर्वक लिहून घ्या किंवा स्क्रीनशॉट काढून ठेवा. पत्ता चुकला नाही पाहिजे. पत्ता आहे सचिव, सद्गुरू जंगल महाराज शिक्षण संस्था, कापसेवाडी, तालुका जत, जिल्हा सांगली, पिनकोड आहे 416404. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं, तारखा. या तारखा तुमच्या डायरीत मोबाईलमध्ये लगेच सेव्ह करून ठेवा. अर्ज पाठवायची शेवटची तारीख आहे 6 एप्रिल 2026. त्यानंतर 15 एप्रिलला लेखी परीक्षा होईल आणि 28 एप्रिलला मुलाखत घेऊन लगेच निकालही जाहीर होईल. म्हणजे सगळी प्रक्रिया खूप फास्ट होणार आहे. मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय. तारीख लक्षात ठेवा, 6 एप्रिल 2026 ही तुमची डेडलाईन आहे. शेवटच्या क्षणाची वाट बघू नका, कारण अशी संधी वारंवार येत नाही. लवकरात लवकर अर्ज पाठवून द्या. तर अशाच नवनवीन आणि खात्रीशीर नोकरीच्या माहितीसाठी आपल्या जॉब महागुरू या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अर्ज करणाऱ्या सर्वांना आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा.